श्री स्वामी समर्थ. उद्या होळी पौर्णिमा. सकाळीच भगवान विष्णूला अर्पण करा हे एक विशिष्ट फळ. मुलांची, पतीची जोरदार प्रगती होईल. दुःखापासून मुक्तता, कठीणातली कठीण इच्छा 24 तासात पूर्ण होईलच. नमस्कार मित्रांनो, उद्या होळी पौर्णिमा आहे. ही केवळ रंगाची होळी नसून ही एक अशी तिथी आहे जिथे तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला दुप्पट वेगाने मिळते. तुमच्या मुलांच्या प्रगतीत अडथळे आहेत, पतीच्या करिअरमध्ये बाधा आहे, किंवा तुमची एखादी कठीण इच्छा कित्येक वर्षापासून पूर्ण झालेली नाही, तर लक्षात ठेवा, उद्याची सकाळ ही तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. आज मी तुम्हाला असा एक महाउपाय सांगणार आहे जो भगवान विष्णूंना समर्पित आहे. एक असे फळ जे देवाचे स्वतःचे स्वरूप मानले जाते. ते फळ म्हणजे नारळ. हा उपाय 24 तासात कसा जादू करतो आणि पौर्णिमेच्या प्रकाशात नारळाचे महत्त्व काय आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा उपाय करताना केलेली छोटीशी चूक तुमची मेहनत वाया घालवू शकते. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. मित्रांनो, ही कथा आहे 50 वर्षापूर्वी एका छोट्याशा वाड्याची, जिथे राहणारा रामू नावाचा एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब. रामू प्रामाणिक होता, पण नशिबाने त्याला साथ दिली नव्हती. वर्षानुवर्षे दुष्काळ, घरामध्ये सतत आजारपण आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा नाही. एका होळी पौर्णिमेची ती वेळ होती. रामूचा थोरला मुलगा अंथरुणाला खेळलेला होता आणि घराची परिस्थिती अशी की रात्रीच्या जेवणाचीही भ्रांत होती. रामू हताश होऊन घराबाहेरच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला आणि रडू लागला. रडता रडता त्याला झोप लागली. तेव्हा स्वप्नात त्याला एक वृद्ध साधू दिसले. त्या साधूंच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज होतं. त्यांनी रामूला एक नारळ दिला आणि म्हणाले, बाळा, हा केवळ नारळ नाही, हे श्रीफळ आहे. उद्या पौर्णिमेच्या सूर्योदयाच्या वेळी जेव्हा कोवळं ऊन जमिनीवर पडेल, तेव्हा हा नारळ तुझ्या सर्व अहंकार आणि तुझे दुःख मानून विष्णूला अर्पण कर. पण लक्षात ठेव, हा नारळ फोडताना तू तुझा विश्वास फोडू नकोस, तर तुझ्या नशिबाचे कुलूप फोडत आहे हे लक्षात ठेव. रामूला जाग आली. त्याच्यासमोर खरोखरच एक नारळ ठेवलेले होते. रामूने क्षणाचाही विलंब न घालवता सकाळी लवकर उठून तो नारळ स्वच्छ धुतला. त्याला कुंकवाचा टिळा लावला. त्याने देवासमोर हात जोडले आणि अश्रू डोळ्यात आणून प्रार्थना केली. देवा, जर तू आहेस तर हे माझं दुःख आणि हे माझी गरिबीचं कवच आज या नारळाच्या स्वरूपात फोड. त्या क्षणी त्याने तो नारळ जोराने जमिनीवर आपटला. नारळ 2 भागात विभागला गेला. त्या क्षणी बाहेरून एका व्यापाऱ्याचा आवाज आला, ज्याला काही वर्षापूर्वी रामूने मदत केली होती. तो व्यापारी तिथे आला आणि म्हणाला, रामू, मला आज अचानक तुझी आठवण आली. मी माझ्या व्यवसायासाठी काही जमीन शोधत होतो. मला तुझ्या शेतात खजिन्याचे अंश दिसले आहेत. मला हे काम तुझ्याकडे द्यायचे आहे. केवळ काही तासातच रामूच्या आयुष्याचे चित्र पलटले. जे कुटुंब अन्नाला मोदात होते, त्यांच्या घरात सुबत्ता आली. पण हे कसं झालं? तो नारळ विष्णूच्या शक्तीचा एक घटक बनला होता. पौर्णिमेच्या चंद्र आणि सूर्य यांची ऊर्जा त्या नारळ श्रीफळात एकवटली होते. आज 50 वर्षानंतर ही कथा मी तुम्हाला सांगते, कारण उद्या पुन्हा तीच होळी पौर्णिमा आहे. तुमच्या हातातही तो नारळ आहे. तो फक्त फळ नाही, तर तुमच्या आयुष्याचं बंधनशीब उघडणारी तीच चावी आहे. तुम्ही त्या नारळाकडे
कशा नजरेने पाहता यावरून तुमची प्रगती अवलंबून आहे. रामूच्या कथेने जर विश्वास निर्माण झाला असेल तर उद्याच्या पौर्णिमेला तो चमत्कारिक नारळ तुमच्या घरीही चमत्कार घडवू शकतो. तुम्ही विचाराल नारळच का? बघा, समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा लक्ष्मी प्रगट झाली तेव्हा तिने भगवान विष्णूंना नारळ अर्पण केला होता. नारळ हा जलाचा प्रतीक आहे आणि पौर्णिमेला चंद्राची शीतलता ऊर्जा आणि समुद्राला येणारी भरती ऊर्जा यांचा थेट संबंध आहे. जेव्हा तुम्ही पौर्णिमेच्या सकाळी विष्णूंना नारळ अर्पण करता तेव्हा तुम्ही त्या वैश्विक ऊर्जेला तुमच्या घरात आमंत्रित करत असता. विष्णू हे पालनकर्ता आहे आणि लक्ष्मी त्यांची पत्नी आहे. जिथे विष्णूचे पूजन होते तिथे लक्ष्मी स्वतःहून येते. नारळाचे कठोर कवच हे तुमच्या जीवनातील दुःखाचे प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही तो नारळ फोडता तेव्हा तुम्ही तुमच्या दुःखाचे कवच फोडून सुखाचे जल प्रसाद बाहेर काढता. आता तुम्हाला मी विधी सांगते, लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी उठल्यावर घर स्वच्छ करा. एक नारळ घ्या, त्यावर कुंकवाचा टिळा लावा. हा नारळ भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर किंवा घराच्या देवघरात ठेवा. हा मंत्र 15 मिनिटे जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर अत्यंत श्रद्धेने तो नारळ देवघरातच किंवा मंदिरात जाऊन फोडा. त्यातील पाणी थोडे स्वतः प्या आणि उरलेले पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडा. हे पाणी शिंपडल्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा 24 तासात नष्ट होईल. या नारळाचा प्रसाद कुटुंबातील सर्वांना द्यावा. ही कृती करताना मनात एकच इच्छा ठेवा. तुमची कठीण इच्छा विष्णू चरणी समर्पित करा. मित्रांनो, ही साधी कृती नाही, हे एक आध्यात्मिक विज्ञान आहे. अनेक जण हा उपाय करून आपल्या आयुष्यातील दुःखातून मुक्त झाले आहे. आता वेळ तुमची आहे. उद्याच्या होळी पौर्णिमेचा हा मुहूर्त सोडू नका. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमचा विश्वास तुमची प्रगती घडवेल. उद्याच्या पौर्णिमेच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.